हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। तर चॅनलला असेच कनेक्टेड राहा, जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सपोर्ट करायला विसरू नका। चला तर मग आज आपण बनवणार आहोत चायनीज नूडल्स, तेही घरी बनवणार आहोत रेस्टॉरंट सारखे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग बघूयात त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात। नूडल्स बनवण्यासाठीची सर्व तयारी मी करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, मी सर्व भाज्या व्यवस्थित बारीक चिरून घेतलेल्या आहे। गाजर, टोमॅटो, कांदा, कोबी, कांदापात, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, केचप, शेजवान चटणी आणि नूडल्स घेतलेले आहे। तर बघू शकता तुम्ही, व्यवस्थित असं बारीक चिरून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आता नूडल्स वाफवून घेणार आहोत। तर त्यासाठी एका पातेल्यात मी पाणी टाकून घेतलं, त्यानंतर थोडंसं तेल आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं, कारण आपल्याला नंतर भाज्या शिजवतानाही त्यात मीठ टाकायचं आहे। बघू शकता तुम्हाला, अशा प्रकारे नूडल्सच्या वड्या आपल्याला व्यवस्थित सोडून त्या वाफवून घ्यायच्या आहेत। त्या शिजल्यानंतर त्या आपण त्याचं पाणी काढून घेणार आहोत आणि थोड्या वेळ थोडंसं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। बघू शकता आपल्या एकदम 5 ते 6 मिनिटामध्ये आपल्या नूडल्स वाफवून होतात। त्यामुळे त्यानंतर आपण ते व्यवस्थित निथळून घ्यायचे आणि तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात। तर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, ते व्यवस्थित तापलं की त्यात कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, कांदा लालसर झाला की आपण त्यानंतर त्यामध्ये सर्व भाज्या टाकून घेणार आहोत। तर कांदा टाकल्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्टही त्यातच व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि सर्व भाज्याही व्यवस्थित परतून घेणार आहोत। शिमला मिरची, गाजर, कांदा, टोमॅटो, कोबी हे जास्त काही आपल्याला एकदम शिजवून घ्यायचं नाही आहे, ते फक्त वाफवून घ्यायचं, कारण जास्त शिजल्यानंतर ते व्यवस्थित लागत नाही। त्यामुळे थोडंसं कच्चंच राहून द्यायचं आहे आपल्याला। तर त्या भाज्यांमध्येही मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार, तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर भाज्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर केचप टाकलं आणि शेजवान चटणी आहे, ती थोडीशी तिखट असते, तीही टाकून घेतलेली आहे। याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर केचप जास्त टाकू शकता। त्यामुळे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता। तर त्या भाज्या परतून झाल्यानंतर केचप वगैरे टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण वाफवून घेतलेले नूडल्स होते ते व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे 10 ते 15 मिनटं लागतात फक्त, खूप कमी वेळात आपले नूडल्स बनून तयार होतात। तर इथे माझेही नूडल्स बनवून झालेले आहे। आता मी त्यावर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि जी कांदापात घेतलेली ती टाकून घेतलेली आहे। मी त्याच्यातही टाकली भाजीमध्ये परतायला, पण थोडीशी नंतर वरूनही टाकली, खूप छान लागते। तर अशा प्रकारे आपले नूडल्स तयार आहे। तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा।